नमस्कार, माझं नाव सौरभ उमेश घेवारी, KisanDrone.com कंपनीचा मी CEO बोलतोय पंढरपूर येथून. तर आत्ता आपल्याकडे जो ड्रोन दिसतोय त्याचं नाव ॲग्रोवन 10X सुपर कॉम्पॅक्ट असा ड्रोन आहे. तुम्ही बघू शकता ड्रोनचं मॅन्युफॅक्चरिंग वगैरे कसं केलेलं आहे. तर मेन उद्दिष्ट या ड्रोनचं बनवण्यामागचं महत्त्वाचं उद्दिष्ट असं आहे की आत्ता ज्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतोय, बॅटरीमध्ये एका चार्जमध्ये तुम्ही 2 ते 3 एकरापर्यंत चार्ज स्प्रे करू शकताय. तर आम्ही असं ड्रोन बनवला आता जो की कॉम्पॅक्ट आहे साईजमध्ये आणि नेहण्यास तुम्हाला सोपं जाईल आणि एका बॅटरी मागे तुम्हाला मिनिमम 5 ते 7 एकरापर्यंत बॅकअप मिळेल. तर त्या संदर्भात आज आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कुणाला संपर्क करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. तर आता आपण हा ड्रोन कसा ओपन होतो, त्याच्यात बॅटरी कुठं बसते हे आपण बघतोय. सौरभ सर जे इंजिनियर आहेत ते ड्रोन पूर्ण ओपन करतायत. तर इझी मेकॅनिझम सोबत हा ड्रोन ओपन होतो. फोल्डिंग लॉकिंग मेकॅनिझम आहे याचं. तर आता हे पूर्ण प्रॉपेलर्स आपण ओपन केलेले आहेत. मी तुम्हाला ह्याचं एकदा राऊंड समोरून पण आणि सगळ्या बाजूने तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये दाखवून देतो ड्रोन कसा दिसतोय तो. आता आपण बघूयात बॅटरी कशी ठेवली जाते. तर 30,000 mAhची आपण आता बॅटरी वापरणार आहोत. तर तिथं बघू शकता तुम्ही बॅटरी प्लेट, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बॅटरी प्लेट वापरण्याची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट बॅटरी त्या टँकच्या वर ठेवू शकता. बॅटरी प्लेटची झंझटच आम्ही संपवलेली आहे. ठीक आहे, बॅटरी स्ट्रॅप लावलं आणि आता आपण ड्रोन कनेक्ट करत आहोत. आता तुम्ही पाहू शकता आपण ड्रोनला चालू केलेलं आहे, म्हणजे पॉवर दिलेली आहे. 6 मोटर आहेत ड्रोनला पूर्णपणे. बॉडी जी आहे ती पूर्ण मेटल फ्रेम प्लस कार्बन फायबर आर्म्सची बनवलेली आहे. इथं जे मध्ये तुम्हाला दिसते जे गोल फिरत आहे तो 360 डिग्री सेन्सर आहे, जो तुमचा ड्रोनला पूर्ण 8च्या 8 बाजूने प्रोटेक्ट करेल. कुठल्याही अडथळ्यांपासून तुमचा ड्रोन सुरक्षित राहील. आत्ता जो आपण फ्लाईट कंट्रोलर किंवा हे GPS बघत आहात तो GPS मेड इन इंडिया, तो फ्लाईट कंट्रोलर पण मेड इन इंडिया आहे, ज्याला 2 वर्ष वॉरंटी येते. आणि ह्याच्यात तुम्हाला आणखी एक ऑप्शन मिळतो मेड इन इंडिया मोटर्सचा, त्यालाही 2 वर्षाची वॉरंटी येते. आत्ता जे आपण ट्रायल घेणार आहोत ते सगळं X6+ हॉबी विंगच्याच मोटर आहेत. ह्याच्यात तुम्हाला मेड इन इंडियाचे 2 वर्ष वॉरंटी असलेले पण मोटर मिळतात. तर आता आपण काय करणार आहोत, ह्या ड्रोनचं उद्दिष्ट जे आहे 6 एकर फवारण्याचं, 30,000 mAh मध्ये एक्झॅक्ट 6 एकर ते 7 एकर काम होतंय का आपण हे पाहणार आहोत. तुम्हाला पूर्ण बॅटरी व्होल्टेज वगैरे सगळं दाखवलं जाईल व्हिडिओमध्ये. तुम्हाला तिथं कोपऱ्यात दिसत असेल बॅटरी व्होल्टेज वगैरे किती आहे हे सगळं तुम्हाला कळेल. तर तत्पूर्वी नॉझल तुम्ही पहा, आपण रेग्युलर नॉझल वापरलेले आहेत येल्लो कलरचे, यात कुठले सेंट्रिफ्युगल नॉझल नाही आहेत. पंप जी वापरली इथं खाली पंप जे आहे ते 5 लिटर पर मिनिटचा आहे. ती पण छोटी पंप जी आत्ता रेग्युलर ड्रोनला यूज केली जाते. टँक जी आहे ती एक्झॅक्ट 10 लिटरची टँक आहे. ठीक आहे, तर आता आपण एक्झॅक्ट 10 लिटर पाणी त्यात भरत आहोत. सौरभ सर इथं दाखवा तुम्ही. तर आता इथं तुम्ही बघत आहात 10 लिटर भरलेलं आहे पूर्ण. ठीक आहे, थोडं प्रकाशामुळे वगैरे दिसत नसेल पण आता एक्झॅक्ट 10 लिटर आपण भरलेलं आहे. तर आता आपण फर्स्ट फ्लाईट घ्यायला रेडी आहोत. पॉज कर. तर आता आपण जी बॅटरी जोडली ती 30,000 mAhची आहे. त्याचं फुल व्होल्टेज 50.4 किंवा 50 हे व्होल्ट असेल. ते दाखवतो आपण. तुम्ही पाहू शकताय 50 व्होल्ट बॅटरी दिसते. तर आता आपण ह्याचं फर्स्ट लेवल आहे ती 42ला असणार आहे, सेकंड लेवल 41ला असणार आहे. तर फर्स्ट लेवल यूज तोपर्यंत जेवढे काही टँक होते त्याचा आपण आता पूर्णपणे व्हिडिओ शूट करत आहोत. तर कृपया सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा. आता आपण एअर काढून घेतलेली आहे आणि आता टेक ऑफ करायला आपण रेडी आहोत. टेक ऑफ करून घ्या सर.
आता आपण पहिले टँक टेकऑफ केलेला आहे. ठीक आहे, आपण पाहत आहात. होऊ शकतो. आणि फ्लाइंगचा जो काय पार्ट आहे तो आम्ही फास्ट फॉरवर्ड करू. तुम्ही पाहू शकता याची स्टॅबिलिटी किती आहे ती. ठीक आहे, आता आपण पुन्हा एकदा 10 लिटर पाणी भरत आहोत. आमचे सहकारी अभिजित पाटील हे आता 10 लिटर पाणी पुन्हा भरणार आहेत. हा पूर्ण व्हिडिओ अनकट राहील, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तुम्ही. पाहू शकता तुम्ही 10 लिटर आपण आता पाणी भरत आहोत. ठीक आहे, तर 10 लिटर पर्यंत भरले. बरं, 10 लिटर पर्यंत आपण आता पाणी भरले. इथं काय त्याच्यात दिसायचं नाही लाईटच्या याच्यामुळे. ठीक आहे, तर आपण आता एअर काढून घेतोय. एअर पण काढलेली आहे. पण पूर्ण 10 लिटर पाणी भरलेलं आहे. सगळ्यात शेवटी आपण 360 डिग्री सेन्सर कसं काम करतो हे दाखवणार आहोत. तर आता आपण दुसरी फ्लाईट बनवतोय. कुठलाही व्हिडिओ अनकट नाही आहे किंवा काही नाही आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आता हा दुसरा टेकऑफ आहे. टेकऑफ घेतल्यानंतर तुम्ही पहा, स्टॅबिलिटी पहा ड्रोनची, अजिबात हालत. ते तुम्हाला एका बॅटरीमध्ये जास्तीत जास्त बॅकअप कसा मिळेल या हिशोबाने आम्ही काम करतोय. हा 80% मेड इन इंडिया ड्रोन आहे. ते तुम्ही पाहू शकता, या पद्धतीचं ड्रोनचं मॉडेल आहे. मध्ये जो आहे फिरणारी जी गोष्ट दिसते तुम्हाला ती 360 डिग्री सेन्सर आहे. त्याचा शेवटला आम्ही डेमो देऊ. आता आपण थर्ड टँक म्हणजे तिसऱ्यांदा 10 लिटर भरत आहोत. तुम्ही पाहू शकता, तिसऱ्यांदा आपण 10 लिटर भरत आहोत. तर 8.5 लिटर भरलेलं आहे. साधारण 9 लिटर पर्यंत आत्ता भरले. आपण 1 लिटर पाणी भरूयात. पाणी आणायला गेलेले आहेत, आपण तोपर्यंत थांबूयात. ठीक आहे, यात 9 लिटर पाणी झालेलं आहे. आपण 1-2 मिनटं थांबतोय, पाणी यायचं लागलेलं आहे. तोपर्यंत ड्रोन आपण पूर्ण सर्क्युलर वे मध्ये पाहून घेऊयात ड्रोन.
आता इथून ब्लॅक ब्युटी देखील चालू आहे, ब्लॅक ब्युटी चाललेली आहे. ठीक आहे. पाणी आलेलं आहे, 1 लिटर आपल्याला पाणी कमी पडते, आपण ते आता भरणार आहोत. ठीक आहे. हां, 1 लिटर पाणी जे कमी होतं ते आपण आता पूर्ण भरलेलं आहे. 10 लिटर टँक झालेली आहे, पूर्ण एअर काढून घेतलेलं आहे. आमचं सहकारी अभिजित पाटील आता जात आहे. तुम्ही पाहू शकता, ही आमची गाडी आहे, त्याच्या थ्रू आम्ही ड्रोन घेऊन, म्हणजे फवारणीसाठी ही गाडी, ड्रोन, बॅटरी, चार्जर हे सगळे एकावर जातं. एक माणूस घेऊन जाईल असा हा ड्रोन आपण बनवलेला आहे. तर आता आपण तिसरी फ्लाईट घेत आहोत. ठीक आहे, तिसरी फ्लाईट घेत आहोत आपण, तिसरी फ्लाईट घेत आहोत. ठीक आहे. तर तिसरी टँक संपूर्ण आपण ड्रोन लँड करत आहोत. या टँक, हे ड्रोन लँड, हा ड्रोन एकदा लँड झाला की आपण एक्झॅक्टली वोल्टेज किती राहिले हे चेक करूयात. ठीक आहे. सौरभ सर, वोल्टेज काय राहिले? 46. 3 वोल्ट 3 टँक नंतर आपण 46 झालेलं आहे वोल्टेजला. 1 मिनिट, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तर या पद्धतीनं 46.16 वोल्ट राहिलेला आहे. ठीक आहे. खाली कितीपर्यंत उडवू शकतो सर? 41 पर्यंत उडवू शकतो आपण. तर आता आपण पुन्हा एकदा 10 लिटर पाणी भरणार आहे. 3 टँक झालेले आहेत. आपण 3 टँक स्प्रे करून झालेले आहेत, एक्झॅक्ट 10 लिटरचे भरून. बॅटरी पुन्हा एकदा 30,000 mAh आहे, ती तुम्हाला एकदा दाखवतो. बॅटरी प्लेटची गरज नाही आहे आपल्याला, या ड्रोनला बॅटरी प्लेटची गरज नाही लागत बॅटरी ठेवण्यासाठी. ठीक आहे. आणि हा 360 डिग्री सेन्सर आहे, मेड इन इंडिया फ्लाईट कंट्रोलर यूज केला आपण. आणि आपण आता पुन्हा एकदा 4th टँक म्हणजे 10 लिटर पुन्हा एकदा 4थ्यांदा भरत आहोत आपण. ठीक आहे. हां, बरोबर पाणी आणलं ना परत. ओके. हां, ते 10 लिटर आपण भरलेले आहे टँक एक्झॅक्ट. ठीक आहे. एअर काढलेले आहे. आता आपण 4th टँक म्हणजे 4थी टँक 10 लिटर सोबत स्प्रे करणार आहोत. पंप जो वापरला आहे तो 8 लिटर पर मिनिटचा, 5 लिटर पर मिनिटचा आहे. ठीक आहे. या
लिक्विड संपलेलं आहे, त्यामुळे आपण आता लँड करणार आहोत. आपण बघू शकता 5वी टँक संपलेली आहे. ठीक आहे, 5वी टँक संपलेली आहे आणि आता आपण 6व्या टँकला जात आहोत. 6व्या टँकचं पाणी आपण आता भरत आहोत. हे कदाचित शेवटची होऊ शकते किंवा याच्यानंतर आपण 5-6 लिटर पण पाणी उडवण्याची बॅटरी जर राहिलेली असेल तर आपण ते बघूयात. तर बॅटरी किती राहिली, हां ते बघू शकता आपण. आता 43.3 बॅटरी राहिलेली आहे इथं. 43.4 म्हणजे 43.5 पर्यंतची बॅटरी आपल्याकडे अजून शिल्लक आहे. मी जसं मग अशी सांगितलं 42 ही आपली फर्स्ट लेवल आहे. अजून फर्स्ट लेवल आलेलं नाही आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि आता आपण 10 लिटर टँक भरलेली आहे. हां, तर 10 लिटर टँक आपण पूर्ण भरलेली आहे. ठीक आहे, या बॅटरीत तुम्हाला एका चार्जमध्ये जसं आम्ही क्लेम करतो 6 ते 7 टँक, तर तुम्ही 6 टँक इझिली लेवलनं अंत देखील स्प्रे करू शकता. ठीक आहे, तर आता आपण ही 6वी टँक स्प्रे करत आहोत. 6वी टँक आहे. लेवल 1 किंवा लेवल 2 कुठलीही लेवल अजून बॅटरीची आलेली नाही आहे. ठीक आहे, करत आहोत. तर 6 टँक झाल्यावर तुम्ही बघू शकता की 42.56 वोल्ट बॅटरी राहिलेली आहे. इथं वोल्टेज तुम्हाला दिसते 42.6. मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे 42ला पहिलं लेवल आहे आणि 41ला आपण स्टॉप करतोय. आणखी आपण याच्यात 7-8 लिटर पाणी उडवू शकतो, पण बॅटरीची लाईफ आणि त्याचं वोल्टेजचे लेवल्स लक्षात ठेवता आपण ते करत नाही आहे आणि कोणीही करू नये असं आमचं रिकमेंडेशन राहील. तर या पद्धतीनं तुम्हाला 6 टँक एका बॅटरी चार्जमध्ये मिळतात. तर आता आपण पाहिलेलं आहे की आपण 6 टँक 30,000 mAhच्या बॅटरीसोबत स्प्रे केलेले आहेत. एक्झॅक्ट 10 लिटर आपण भरून 6 टँक स्प्रे केलेले आहेत. 6 एकर तुम्ही म्हणू शकता. नवीन माणसाला 4 ते 5 एकर डोळे झाकून निघेल असं हे ड्रोनचं मॉडेल आहे. हे ड्रोन इतका हलका आहे की कोणी इझिली उचलू शकतो. काही याला त्रास ताकद वगैरे जास्त लागत नाही. सोयीस्कर ड्रोन आहे. नवीन लॉन्च आहे. तुम्हाला लोन, EMI, CMEGP सबसिडी वगैरे सगळी उपलब्ध करून देईल. ह्या ड्रोनला लोन वगैरे सगळं होतं. अधिक माहितीसाठी kisandrone.com आणि खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधावा. धन्यवाद.